राज्यभरातून मावळ तालुक्यामध्ये पर्यटनासाठी शनिवारी आणि रविवारी अनेक पर्यटक येत असतात. त्यातच पवना धरण परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसते. याच पवना धरणात एक दुर्घटना घडल्याचं समोर आलं. पवना धरणात पर्यटनासाठी आलेल्या एका 28 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आपल्या परदेशातील मित्रांसोबत हा तरुण पवना डॅमवर पर्यटनासाठी आला होता. मात्र दुर्दैवाने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. सागर कैलास साठे, वय वर्ष 28, राहणार देवरोड, तालुका मावळ, जिल्हा पुणे असं धरणात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव. या घटनेमध्ये टेंट चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सागर साठे हा त्याचे परदेशी मित्र स्टीफन जॉन स्वप्नील कुमार गायकवाड आणि गुदुथुरी रोनाल्ड वन सिडनी यांच्यासोबत शनिवारी रात्री पवना धरण परिसरामध्ये आलेल्या कॅम्पिंगवर मुक्कामी आले होते. रविवारी सकाळी 9:15च्या सुमारास ते सर्वजण पवना धरणाच्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरले. पाण्यात पोहत असताना सागरला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो धरणात बुडू लागला. तो बुडत असताना पाहून नागरिकांनी आरडाओरड केला. त्यानंतर सागरला सागरचे मित्र आणि मिलिटरी कॅम्पमधील नवनाथ करंजुले यांनी त्याला पाण्याबाहेर काढले, CPR दिला आणि ग्रामीण रुग्णालयात काले कॉलनी येथे नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी टेंट चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडला. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.